गावात सुखसुकाट दिसतोय, कारण का आज आपल्या गावदेवीची आहे राखण। गुरूंचं छान असं दर्शन होते आपल्याला। माऊलींच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होऊया। समोरच आपल्या दास्य भक्ती हनुमान बाप्पाचं हे छान मंदिर। बाणकोटचा हा किल्ला बावनकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध होता। हे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात आणि शेजारीच असलेला आपला अरबी समुद्र। आई आपली काळंबा माता मूळ स्वरूपात पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे संरक्षक आहेत, बापदेव आहेत, ते बापदेवांचं दर्शन होतंय। इथे महालक्ष्मीचं दर्शन होतंय बघा। क्षेत्रपाळ आहेत म्हणजे आईचे संरक्षक आहेत, त्यांचं मंदिर दिलेलं आहे। आपली बाणकोटची खाडी पाहायला मिळते। बोकड आहे, किती किलोचा आहे? 17 किलोचा। वाजत गाजत आईच्या चरणाजवळ हे नैवेद्य घेऊन येताना आपल्या चंद्रोदय मंडळातल्या सगळ्या महिला भाविक पाहायला मिळत आहेत। नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आलेलो आहोत, हे बघा पाऊस सुद्धा पडत चाललेला आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या बाणकोट गावी आलेलो आहोत। पलीकडचा डोंगर दिसतोय तो आपला रायगड जिल्हा, जिथे आपण श्रीवर्धन मध्ये राहतो। आणि आता पलीकडे आलोय, खाडी ओलांडून पलीकडे आलोय। आपलं मंदिर जे दिसतंय गुरुमाऊलींचं मंदिर दिसतंय आणि खास गावामध्ये आपण आपली ग्रामदेवता जी डोंगरावर राहते, डोंगरवासिनी आहे। पाऊस सुद्धा छान पडतोय। निकिता सुद्धा तयार झालेली आहे बघा। निकिता आले, आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे, 11 वाजून गेलेत। गावात सुखसुकाट दिसतोय, कारण का आज आपल्या गावदेवीची आहे राखण आहे। आणि राखण कशा पद्धतीची असते हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल। कोकणात राखणी दिल्या जातात। इकडे जान्हवी भार्गवी सुद्धा आलेले आहेत बघा। ह्या बघा, आत्ताच आपण मावशीच्या घरी थांबलेलो आहोत जरा वेळ। आपलं घर मी तुम्हाला दाखवतोय। आपलं बाणकोटचं घर इकडे दिसतंय बघा, बाणकोटचं घर। आणि आपले मनोज भाऊ हे बघा। तू नाही येस का तिकडे? हा नाही येत, त्याला बरं नाही वाटत आहे। पण गावातले सगळे जण गेलेले आहेत राखणीसाठी। मुंबई पुणे कुठेही नोकरी निमित्ताने आणि बाहेर सुद्धा राहतात, ते सुद्धा आज आवर्जून गेलेले आहेत, ते म्हणजे राखणीसाठी। आज आवर्जून आपली श्रद्धा आणि परंपरा जपण्यासाठी, आपल्या गावातली परंपरा जपण्यासाठी सगळेजण आजच्या दिवशी येतात। आणि आपल्या गावदेवीचं मंदिर सुद्धा छान असं निसर्गाच्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेलच। पण इथे बघूया आपण आपलं हे मंदिर, गुरुमाऊलींचं मंदिर, दत्तगुरूंचं मंदिर। घुमट सुद्धा छान दिसतंय आणि प्रवेशद्वारावर दास्य भक्ती आणि लवकुश दिलेले आहेत। चला आपण आपल्या गुरुमाऊलींचं दर्शन करूया आणि इथून निघणार आहोत आपण आता आपल्या काळंबा देवीला। चला, पाऊस सुद्धा पडतोय, मी सुद्धा थोडासा भिजण्याचा आनंद घेतोय, कारण का बरेच दिवस पाऊस नव्हता। हे आपलं वाल्मिकी नगर, आपलं बाणकोट गाव जे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। चला दर्शन करूया आपल्या गुरुमाऊलींचं। चला आपण दर्शन करूया माऊलींचं आणि लगेचच आपण निघणार आहोत, ते म्हणजे आपल्या गावदेवी काळंबा देवीकडे। जंगलवासिनी आपली काळंबा देवी आहे। गुरुमाऊलींचं छान असं दर्शन होतंय आपल्याला। श्रींच्या पादुकांचं दर्शन झालंय आणि दत्तगुरूंचं छान असं दर्शन होतंय आपल्याला। माऊलींच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होऊया। सुंदर असं दर्शन आपण माऊलींचं घेतलेलं आहे आणि लगेचच आपण निघणार आहोत, कारण का आपल्याला उशीर झालेला आहे। बघा, गावात आता कोणी दिसत नाही आहे, कारण का आपली जी श्रद्धा आहे, परंपरा ही जपून ठेवावी, त्यासाठी सगळेजण आपल्या गावदेवीकडे गेलेले आहेत।
थोडंफार मी इकडे दाखवतो तुम्हाला। ही खाडी तुम्हाला दिसेल बघा, अगदी खाडी किनाऱ्यालगत ही सावित्री नदी आहे, बाणकोटची खाडी जिला म्हणतात, आणि त्या लगतच आपलं हे गाव वसलेलं आहे। आणि वरती आपण आता डोंगरावर जाणार आहोत। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या देवीच्या राखणीसाठी चला। गणपती बाप्पा मोरया। आपण निघालेलो आहोत आता आपल्या देवीजवळ। छान निसर्गाच्या ठिकाणी आणि डोंगरावर वसलेली आपली गावदेवी आई काळंबा देवी, हिच्या दर्शनासाठी आणि हिच्या राखणीसाठी आपण निघालेलो आहोत। गावातील सर्वजण आता गेलेले आहेत आणि हे रस्ते, हा निसर्ग तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। काळंबा देवीच्या मंदिराकडे जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये लागतं ते म्हणजे हनुमंत बाप्पाचं मंदिर। ही हनुमान टेकडी म्हणून लहानपणापासून बघा, मुंबईला आमच्या गावातलं कुणाला जायचं असेल तर या स्टॉपवर यायचे। समोरच आपल्या दास्यभक्ती हनुमान बाप्पाचं हे छान मंदिर। हनुमान जयंती फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत असते। ही हनुमान टेकडी, आपण सुद्धा या ठिकाणी आला असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, मी पण आलेलो आहे। आणि छान हे रस्ते आणि पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। चला आपण आता इथनं निघालेलो आहोत आणि पुढे सुद्धा चढण आपल्याला लागणार आहे, ती सुद्धा पाहायला मिळेल। कोकणातलं वातावरण अतिशय उत्तम आणि आल्हाददायक असतं, म्हणून आज सुद्धा आमच्या श्रीवर्धन या रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात। इथे सुद्धा आता एक होमस्टे आपल्याला पाहायला मिळालं। हळूहळू पर्यटक वाढलेले आहेत, त्याच्यामुळे इकडे सुद्धा हे किल्ला आमचा बाणकोट गाव वगैरे बघण्यासाठी येतात। त्यासाठी पर्यटकांची व्यवस्था होण्यासाठी छोटे छोटे होमस्टे सुद्धा आहेत। मंदिराकडे जाता जाता गाडी आपण इथेच थांबवलेली आहे, कारण डोंगर मार्गे आलो, हा चढाव आपल्याला दिसला आणि इथे सपाट जागा चालू झाली। आणि इथून मी तुम्हाला दाखवतोय तो म्हणजे बाणकोटचा हा किल्ला, बावनकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध होता। हे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात आणि शेजारीच असलेला आपला अरबी समुद्र, हा बघा छान असा हा अरबी समुद्र आपल्याला निहाळता येतोय। हा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय। ज्यावेळेस समुद्रमार्गे आक्रमण वगैरे व्हायचे त्यावेळेस या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी इथे हा किल्ला उभारण्यात आलेला आहे। चला तर आपण आता निघालेलो आहोत। जान्हवीला सुद्धा बाबांचा फोन आलेला आहे, बाबा पुढे गेलेले आहेत, कालच बाबा राखणीसाठी आलेले आहेत गावी। चला आपण निघूया आता। पाऊस भरपूर पडतोय इकडे सुद्धा, रस्ते सुद्धा दिसत नाही आहेत बघा समोरून, पण आपण आता जवळच आलेलो आहोत आपल्या मंदिराजवळ। इकडे आपल्याला प्रभाकर दिसतोय बघा, टोप घेऊन चाललेला आहे। प्रभाकर आणि सुरेश आहे आणि सगळे आता गावकरी आपल्याला पाहायला मिळतील बघा। वसंत भाऊ, पंकज हे सगळेजण आहेत। आपण आता गाडी लावूया आणि मंदिराचा घुमट मी तुम्हाला दाखवतो। हा बघा आपल्या ग्रामदेवता आई काळंबा देवीचा हा घुमट पाहायला मिळतोय। आणि इकडे आपल्याला प्रणय दिसतोय बघा, हा बघा छत्री घेऊन आहे, प्रणय आहे। चला आपण आता उतरूया गाडीतून आणि पहिल्यांदा आपण ग्रामदेवतेचं दर्शन करू, काळंबा देवीचं, आणि सगळ्या गावकऱ्यांना पण भेटणार आहोत। गाडीतून आपण उतरतोय पण भरपूर पाऊस आहे। चला दरवाजा लावूया, इथे आपण दरवाजा पण लावलाय। जान्हवी भार्गवी सुद्धा आहेत। छान आपलं हे ग्रामदेवता आई काळंबा देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। चला गावकरी आपल्याला भेटणार आहे। तिकडे सत्यम बघा, सत्यम दिसतंय आणि संतोष केव्हा आलायस? हा बघा संतोष आपल्या मावशीचा मुलगा आहे। केव्हा आलास मुंबईत ना? कालच आलायस? अरे वा, सगळेजण पाहायला मिळतात। इकडे दुकानात सुद्धा उभे आहेत सगळेजण आपले। चल आपण प्रथम दर्शन करूया। आपण आपली ही परंपरा, आपले उत्सव, आपले सण आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतात, पण आपल्याला हा निसर्ग सुद्धा आज निहाळता येणार आहे। तुफान पाऊस चालू आहे आणि आपले काका सुद्धा आहेत, आत्माराम काका आहेत। चला हे सगळेजण पाहायला मिळतात आपल्या गावातले। निलेश आहे, गणेश भाऊ सुद्धा आहे। नमस्कार।
आपल्या आधीच आलेले आहेत, आपल्याला थोडंसं उशीर झालेला आहे. आणि इकडे सोम सुद्धा आहे बघा, सोम आहे आणि सोमचे सर सुद्धा सुरज सर आहेत, जे आपले बाणकोट गाव आणि आज राखण बघण्यासाठी आलेले आहेत. चला तर आपल्या देवीचं हे मंदिर, छान असं मंदिर आणि सगळे आपले गावकरी आणि आज श्रीवर्धनकर पाहायला मिळतात इथे. हे बघा आपली वहिनी आहे आणि आराध्या ही बघा. चला आपली ग्रामदेवता आई काळंबा देवीचं छान असं दर्शन होणार आहे आपल्याला. सुंदर असं दर्शन आपल्याला आई काळंबा मातेचं होतंय बघा. आणि मंदिराचे जे पुजारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आईला हे नवस बोलण्यासाठी विविध भाविक हे देश विदेशातून येत असतात, विविध ठिकाणाहून येत असतात आणि नवस पूर्ण झाल्यावर तो नवस फेडण्यासाठी या ठिकाणी सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा. आज सुद्धा छान अशी गर्दी आहे. इकडे सुनील भाऊ जोशी आपले दिसतात, आपले मंडळाचे सदस्य आहेत. छान, पुन्हा एकदा आपण आईचं दर्शन करूया. आई काळंबा देवी आणि तिच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय. आई काळंबा मातेचा उदो उदो. छान बघा दर्शन केलंय आपण. आपण पाहिलं, आपण गावातून आलो, आपल्या वाल्मिकी नगरमधून आलो आणि छान डोंगरावर वसलेली आपली आई, जंगलवासिनी आई काळंबा माता, नांदगाव वासिनी हिला सुद्धा म्हणतात. कारण का हे नांदगाव जे गाव आहे, या गावाच्या ठिकाणी आईचं हे मंदिर आहे. हे मंदिर फार प्राचीन आहे आणि काही वर्षाच्या आधी या मंदिराचं जीर्णोद्धार सुद्धा झालेला आहे. हे छान सुंदर मंदिर आणि या ठिकाणी विविध भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर येतात, पण देशाच्या या विविध भागातून सुद्धा आईला नवस बोलण्यासाठी येतात आणि नवस हे पूर्ण झाल्यानंतर ते फेडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विविध भाविक येतात इथे. आपल्याला आईचं छान असं दर्शन झालेलं आहे. आई आपली काळंबा माता मूळ स्वरूपात पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे संरक्षक आहेत, बापदेव आहेत, ते बापदेवांचं दर्शन होतंय. इथे महालक्ष्मीचं दर्शन होतंय बघा. श्री महालक्ष्मी आहे. गावकरी नाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, गावकरी नाई आहे. नंतर त्या ठिकाणी आपल्याला श्री काळ भैरवनाथांचं सुद्धा दर्शन होते. आईचा भाऊ श्री काळ भैरवनाथ आहे. जशी आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी, तशीच आपली ही ग्रामदेवता, ही आपल्या पंचक्रोशीची ग्रामदेवता आई काळंबा माता. तिथे काळ भैरवनाथ आहेत आणि तिकडे आपल्याला दर्शन होते शेवरेकरीण आईचं. शेवरेकरीण आहे आणि चांदविडकर आई, ती आपल्याला पाहायला मिळते. हे आईचं काळंबाचं मंदिर फार प्राचीन, मी आपल्याला दाखवतोय की नवीन जीर्णोद्धार झाले काही वर्षापूर्वी. इकडे हे जे लाकडी बांधकाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय बघा. छान बांधकाम, ही कमान सुद्धा या मंदिराला दिलेली आहे. हे प्राचीन मंदिर जे पाहायला मिळतंय. इकडे विविध भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून आज या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. तसेच आपले यश तबीब सुद्धा आहेत, कोळीराजा यश. हे बघा, यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे कोळीराजा यश, जो आपल्या कोकणातले आणि समुद्रातले मासेमारी कशी होते त्याचे हे जे व्लॉग्स, त्याचे भरपूर छान असतात व्लॉग. तुम्ही एकदा कोळीराजा यश म्हणून यूट्यूबला जा, फेसबुकला सुद्धा बघू शकता. मी मंदिराचा काही परिसर दाखवतो आपल्याला. छान या ठिकाणी दरवाजा सुद्धा या ठिकाणी छान आपल्याला पाहायला मिळतोय बघा. आणि पवित्र कासवांचं सुद्धा छान असं दर्शन होतंय. इथे वरती झुंबर, छान असे झुंबर सुद्धा दिलेले आहेत. असं हे आपली गावदेवी आई काळंबा देवीचं छान दर्शन झालेलं आहे. आता थोड्या वेळात आपल्या गावातले सगळे सदस्य पाहायला मिळतील. इकडे जाऊया आपण. मंदिराचा काही परिसर मी दाखवतो. इकडे सुद्धा क्षेत्रपाळ आहेत, म्हणजे आईचे संरक्षक आहेत, त्यांचं मंदिर दिलेलं आहे. आपली बाणकोटची खाडी पाहायला मिळते. इकडे मंदिराचा घुमट आपण येताना पाहिलंय, मी पुन्हा एकदा दाखवणार आहे. हे बघा, या ठिकाणी बाहेरचा हा परिसर आहे. इकडे काही महिला जेवण बनवत आहेत. राखण, आईची राखण बघा. राखण म्हणजे काय की श्रद्धा आणि परंपरेने वर्षानुवर्ष चालत आलेली हे रूढी रीतिरिवाज आणि आईच्या दर्शनासाठी म्हणजे पूर्वजांनी लावून दिलेली ही राखण आहे. सर्वांनी एकत्र यावं या निमित्ताने हे पूर्वजांनी लावलेलं बघा. कामानिमित्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर असतो, कोणी बाहेरच्या ठिकाणी राहतं, पण आपलं गाव आणि आपले गावदेवी हिच्या दर्शनासाठी आणि एकत्र येऊन एकत्रित रान जेवण म्हणजे वनभोजन करावं यासाठी ही राखण दिली जाते, राखण केली जाते.
पण वरुण राजा छान आता बरसायला लागलेला आहे बघा. असा आपला हा कोकण. जरूर एकदा आपल्या या बाणकोट गावी सुद्धा या आणि श्रीवर्धनला सुद्धा भेट द्या. इकडे आपल्या आव्या दादा सुद्धा आहेत. एक जण आपल्याला पाहायला मिळतील. तुषार बघा दिसतंय. हे बघा हे सगळेजण विविध ठिकाणी राहतात. मुंबई पुणे विविध ठिकाणी राहतात, पण आज सगळेजण आपल्याला आज पाहायला मिळतात बघा. आणि खरंच हीच परंपरा जपून आपल्या पूर्वजांनी ठेवलेली आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. आई काळंबा माते की जय. खरंच आईचा उदो उदो. आणि आपल्या पूर्वीच्या लोकांनी ही प्रथा यामुळेच चालू ठेवलेली आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, कुठेही राहत असो पण आजच्या दिवशी एकत्र यावं यासाठी हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. आपण वसंत दादाला पण विचारूया, जे आमचे वडीलधारी आहेत. वसंत दादा, दरवर्षी येतात राखणीला? हो, दरवर्षी. आणि राखण पूर्वापार ही पूर्वजांनी ठेवलेली आहे. त्यानिमित्ताने तरुण मंडळी पण दिसते आपल्याला. आणि आम्हाला नवसाला धावणारी आहे आमची आई काळुंबाई. मग आम्ही दरवर्षी देतो. हो, दरवर्षी देतो. त्याला आपल्याला वसंत भाऊनी पण सांगितलं. पण तुम्ही कुठून आलात दादा? आम्ही हरणे पाच पंढरी. हरणे दरवर्षी प्रमाणे वडिलोपार्जित देतोय. वडिलोपार्जित देतोय. आम्ही काळुंबाई आमच्या नवसाला पावणारी आहे. चला, छान असं त्यांनी पण सांगितलं. हरणे 5 वरनं ते आलेले आहेत भक्त. आणि आई ही नवसाला पावणारी आहे. त्यासाठी दरवर्षी ही आपली प्रथा रीतिरिवाज आपल्याला पाहायला मिळतात. पण आपले सगळे गावकरी बघा आज छान असा हा एन्जॉय सुद्धा असणार आहे. ही मजा, हा आनंद आणि ही जी प्रथा आहे आपली राखणीची ती पाहायला मिळते. इथे लालूभाऊ सुद्धा आहेत बघा. हे बघा लालूभाऊ आहेत. चला आपण तिकडे जाऊया जिथे महिला मंडळ असेल, जेवण चालू आहे त्या ठिकाणी. तिकडे जाऊया आपण. इकडे हे भाविक सुद्धा दिसतात. कुठले? हरणे 5 वाले का? बघा हरणे 5 वरना. मगाशी सुद्धा छान अशी माहिती त्यांनी सांगितली. हरणे गावातले ते भक्त होते की दरवर्षी आम्ही येतो आणि आईची बोललेलं नवस जे आहे ते परत फेडण्यासाठी येत असतो. आणि इकडे आपल्या सगळा महिला मंडळ पाहायला मिळतोय बघा. वाल्मिकी नगरचा महिला मंडळ. इकडे चिकन दिसतंय बघा. काय बनवताय? चिकन बनवताय. हा, सुक्का. चिकनचा सुक्का बनवतायत. आणि संपूर्ण महिला मंडळ आपल्या वाल्मिकी नगरचा पाहायला मिळतोय. हे बघा. आणि छान असा हा जो रूढी परंपरा आणि एकत्र येण्याचं हे एक निमित्त आहे जे पूर्वजांनी आज तागायत हे लावून ठेवलेलं आहे. ही राखण, ही प्रथा ही दरवर्षी होतच असते. पण या निमित्ताने हे सगळे आपले गावकरी असो किंवा कुठेही ठिकाणी राहत असो ते एकत्र येतात. आज विविध ठिकाणाहून येतात. इकडे सुद्धा काही महिला मंडळ जेवण बनवत आहेत. आणि आमच्या श्रीवर्धनचे बघा मुळगाव कोळीवाड्यातनं आलेले सगळे हे महिला मंडळ पाहायला मिळते बघा. हे बघा यांची सुद्धा आज राखण आहे वाटतं. काय बनवताय? चिकन. आणि इकडे काय झाले? वडे झालेले आहेत बघा. वडे झालेले आहेत. इकडे वडे झालेले आहेत. आणि या साईडला पण आपल्याला पाहायला मिळेल. आणि वरच्या साईडला आमचे सुदर्शन भाऊ दिसतात बघा. हे बघा सुदर्शन आज राखणीसाठी आलेला आहे. आणि इकडे बघूया काय करतायत. आपल्या श्रीराम मंदिरातले सगळे जण आहेत बघा. त्यांची सुद्धा राखण आहे आणि आपल्या मंडळाची त्या साईडला आहे. चला, आज बोकड आहे यांचा. आहे बघा बोकड आहे. किती किलोचा आहे? 17 किलोचा. 17 किलोचा आहे. चला इकडे पण जाऊया आपण. जेवायला या. चला, यांचं सुद्धा जेवण चालू आहे बघा. आपली ग्रामदेवता आई काळंबा देवीचं छान दर्शन केलं आपण. आणि आपल्या गावातलं तरुण मंडळ आज नाचतंय बघा. छान ही मजा आज. आणि खरंच हे सगळेजण इकडे तिकडे कामानिमित्त असतात. इकडे पंकज आपल्याला दिसतोय बघा. पंकज मेंदारकर. आणि छान दावण धरलेली आहे बघा. गोविंदा नाचतायत. छान या ठिकाणी दावण धरले. आणि इकडे महिला मंडळ सुद्धा कमी नाही बघा. छान महिलांनी सुद्धा ठेका धरलेला आहे बघा.
आपल्याला पाहायला मिळते ही मजा आणि हा आनंद जो आज बघा बरेच दिवसाने सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आमचं जे चंद्रोदय मंडळ आहे त्या चंद्रोदय मंडळाचं हे सगळे सदस्य पाहायला मिळतात. कामानिमित्त आपण विविध ठिकाणी असतो पण पूर्वजांनी चालून ठेवलेली ही प्रथा का तर सगळ्यांनी एकत्र यावं. इकडे दिलीप भाऊ आपले ताशा वाजवत आहेत बघा. आता आपले मंडळाचे अध्यक्ष संतोषजी पेंधारकर यांच्या हाती हा झेंडा दिलेला आहे आणि छान हे नाचतायत बघा. छान ताशा वाजून वाजून दिलीप भाऊ दमलेले असतील कारण का हा उत्साह हा आनंद आज आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्याला माहिती असेल की विविध ठिकाणी हे राहतात, विविध ठिकाणी कामानिमित्त असतात पण आज हा थकवा त्यांचा निघून गेलेला. इकडे आपला अरविंद दादा दिसतोय बघा. अरविंद दादा आहे बघा. त्यालाही बरं नसतं बरेच दिवस. आपला सक्का भाऊ आहे तो अरविंद दादा आहे आणि छान यासाठी तो आठवडाभर आधीच आलेला आहे बघा. आठवडाभर आधीच गावात आलेला आहे. गावाची ही ओढ असते आपल्याला. जुनी माणसं, जुनी ठिकाणं गावातली ही पाहण्यासाठी आणि इथलं हे गेलेलं आपलं आयुष्य आपल्या पुन्हा गावात कधी मी जातोय या कामाच्या व्यापातून आणि आज हे सगळा उत्साह जो आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या चंद्रोदय मंडळातले हे सगळे सदस्य पाहायला मिळतात. इकडे कल्पेश सुद्धा आलाय बघा. कल्पेश नाचलाच का नाही? नाचून झालंय. चला आपण आतमध्ये सुद्धा जाणार आहोत. तिकडे जेवण होतंय. राखणीचं जेवण जे चालू आहे ते सुद्धा आपण बघूया. इकडे आपलं सगळं महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा. इकडे बाबा आहेत आपले बघा. बाबा कालच आलेले आहेत आणि आपली मावशी सुवर्णा मावशी आहे बघा. चला इकडे जेवण यांचं बनलेलं आहे वाटतं. झालंय का? काय आहे? बोकड का चिकन? बोकड आहे. राखणीचं जेवण आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन हे जेवण बनवायचं असतं. इकडे आपली लक्ष्मी मावशी सुद्धा आहे बघा. मी महिला मंडळ दाखवतो आणि किशोर भाऊ आहे बघा. किशोर भाऊ आहे आणि आपली श्यामाताई बघा. श्यामा आणि इकडे आपले सनईवाले छान सनई वाजवत होते. हे अनिल काका आहेत. जगताप काका. कुठले आहेत काका तुम्ही? शिपोळे. शिपोळे आमच्या हा अंक्या जगताप त्यांचे वडील आहेत हे. वा जगताप काका आहेत. आपलं महिला मंडळ पाहायला मिळते बघा. इकडे जेवणाची तयारी त्यांची चालू आहे. कोशिंबीर बनवतात. आपलं हे चंद्रोदय मंडळाचं हे महिला मंडळ. अजून महिला ज्या आहेत त्या मंदिरामध्ये आहेत. तिकडे काही जणी वर्षातून एकदा येतात आणि नवस जे बोललेलं असतं ते फेडण्यासाठी आईच्या या चरणाजवळ येतात. पाऊस आज भरपूर पडतोय. छान हा आनंद, ही एकजूट आपल्या गावकऱ्यांची आज पुन्हा एकदा पाहायला मिळते. ती म्हणजे या राखणीच्या निमित्ताने आणि आपल्या आईच्या दर्शनाच्या निमित्ताने. इकडे मावशी ढवळते आणि थोड्या वेळात हे जेवण तयार होईल मटणाचं आणि सगळेजण पंक्तीला बसताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या मंडळाचं, आपल्या चंद्रोदय मंडळाचं आईला नैवेद्य येते बघा. वाजत गाजत आईच्या चरणाजवळ हे नैवेद्य घेऊन येताना आपल्या चंद्रोदय मंडळातल्या सगळ्या महिला भाविक पाहायला मिळत आहेत. आईला नैवेद्य येते. आईच्या चरणाजवळ हे नैवेद्य दाखवलं जाईल आणि त्यानंतरच आपण जेवणासाठी बसणार आहोत. सर्वजण, सर्व सभासद पुन्हा एकदा आपल्याला जेवताना पाहायला मिळतील. पण आईच्या चरणाजवळ इथे नैवेद्य घेऊन आपल्या महिला मंडळातल्या सगळ्या सदस्य आलेले आहेत. तिकडे निकिता पण आपल्याला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा आपण आईचं दर्शन करूया.
चला आपण आईला नैवेद्य दाखवलं गेलंय आणि पुन्हा एकदा आपण बाहेर जातोय, ते म्हणजे आपले गावकरी जे नाचतायत ते आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. छान आनंद घेत आहेत, लहान मुली असो, तरुण मंडळ असो आणि ज्येष्ठ मंडळ. इकडे आपल्याला आत्माराम काका दिसत आहेत, आमचे तात्या सुद्धा दिसत आहेत, कृष्णा तात्या टिटवाळ्याला असतात. जैन भाऊ आहे जो बाहेर सौदीला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतात बघा, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलोय ते म्हणजे तरुण मंडळी छान बघा फालू भाज्यांवर नाचताना. छान ही दावण धरलेली आहे आणि आपले गणेश डॉक्टर सुद्धा छानपैकी नाचतायत. अरविंद दादा पण दिसतोय बघा, अरविंद दादा आहे, कमलाकर मामा आहे आणि महिला मंडळ आहे. छान कोकणात तुम्ही अशा मजा आणि असा एन्जॉय आणि असा हा आनंदाचा हा क्षण जो पाहायला मिळतोय आज आपल्या आईच्या या राखणीच्या निमित्ताने. इकडे प्रमोद दादा सुद्धा आलेला आहे बघा, प्रमोद भाऊ आहेत. इकडे स्वप्नील सुद्धा या वहिनीला घेऊन जाते बघा नाचण्यासाठी. आत्माराम काका आहेत, सर्व आपल्या मंडळाचे सदस्य आहेत. इकडे तुषार आणि किरण सुद्धा आलाय बघा, किरण आहे. बाला आणि पावसात भिजायला सुद्धा मजा येते, नाचायला सुद्धा मजा आली. पण इकडे आम्ही मावशी वगैरे आलेलो आहे, शोभा मावशी वगैरे. आणि इकडे आता आपल्याला जेवणाची व्यवस्था या साईडला केलेली आहे. इकडे शोभा मावशी आहे बघा आणि जनार्दन काकांचं सुद्धा जेवण झालं, जेवले सुद्धा, प्रसाद सुद्धा घेतलेला आहे. आईची ही राखण जी पाहायला मिळते बघा. आणि हे सुद्धा काका मुंबईला वगैरे असतात, पण गावात येऊन हे सगळे एकत्र यांनी ही परंपरा अजून सुद्धा ठेवलेली आहे. आणि तरुण मंडळी सुद्धा ही जोपासना करतील, या रीतिरिवाज प्रथा त्या चालू राहिल्या पाहिजे, जेणेकरून आपण सगळे एकत्र येतो. या निमित्ताने सगळेजण इकडे येत आहेत वाजत गाजत. शुभांगी दिसते इकडे बघा आणि गीताताई आहे बघा. चला सगळ्यांना सांगतायत जेवून घ्या. संपूर्ण महिला मंडळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल आमच्या चंद्रोदय मंडळाचा. आपली लक्ष्मी मावशी, आपल्या आईची मैत्रीण ही बघा, लक्ष्मी मावशी आहे, आईची बहीण आहे. आणि इकडे सुद्धा आपल्या आईची बहीण ही बघा, छोटी बहीण आहे, जया मावशी आहे. इकडे वहिनी आहेत सगळ्या. आणि चला आपण जेवण चालू आहे, समीरचं झालं वाटतं जेवण, आतमध्ये जाऊया आपण. आत्माराम काका आहेत. चला राखणीचं जेवण सुरू झालेलं आहे. पंगत इकडे बसलेले आहेत बघा. कमलाकर मामा सुद्धा छान नाचला, छान. इकडे पंगत बसलेली आहे बघा. इकडे संतोष दिसतोय आपल्याला, रामचंद्र भाऊ सुद्धा आहेत बघा. सगळेजण जेवतात. वसंत भाऊ सुद्धा जेवायला बसलेले आहेत. काळुंबा माते की जय. आणि या साईडला सुद्धा, कारण का बाहेर पाऊस जोराचा पडतोय आणि इकडे सुद्धा पंगत बसलेली आहे.
आरंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता कलिश दारिद्र्य दुःख अवगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोसवी चला पाहिलं आपण की सगळेजण एकत्र आलेले आहेत. मी सुद्धा आता जेवण घेतलं, प्रसाद ग्रहण केलं. हा राखणीचं जेवण आणि सगळेजण एकत्र आलेले बघा. आपण दररोज कामानिमित्त असो किंवा दररोजच्या या कामाच्या ह्याच्यात व्यापातून सगळेजण आज एकत्र आलेले आहेत बघा. इथे प्रणय दिसतोय बघा. नमस्कार प्रणय कळव्याला असतो पण गावाला वेगवेगळ्या सणाला येतो. इकडे आमच्या मंडळाचे सेक्रेटरी निलेशजी तुरबाडकर, माझा मामी भाऊ, तो सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे पंकज बसलेला आहे बघा. पंकज आहे, प्रभाकर आहे, आपल्या मंडळाचे अध्यक्ष संतोषजी मेंदारकर, आणि खास करून आवर्जून दाखवतो आपल्या मंडळाची धुरा सांभाळतात ते म्हणजे आपले दिलीपजी होळकर. कोणतेही काम असो ते करतात. आव्यादादा इकडे बघा, आव्यादादा आहे. चला आपण सुद्धा प्रसाद ग्रहण केलेला आहे, जेवण राखणीचं केलेलं आहे आणि आता सगळेजण करतायत. आणि त्यानंतर महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मी दाखवतो महिला मंडळ इकडे आहे, त्यांचं सुद्धा जेवण बाकी आहे. हळूहळू ते पण करतील जेवण. नितेश आलेला आहे, नितेश मेंदारकर आहे. आपण यंदा आतमध्ये जेवतोय कारण का पाऊस धोधो पडतोय. तर बराच वेळा पाऊस नसतो तेव्हा आपण बाहेर मांडव टाकतो. इकडे ताडपत्री आपल्याला दिसते बघा, ही ताडपत्री आहे. बाहेर जेवत असतो पण यंदा हा धोधो पाऊस, अजून सुद्धा पाऊस आहे बघा. पाऊस आपल्याला दिसतोय. इकडे बाबा सुद्धा आहेत, बाबा सुद्धा जेवले आणि मला मगाशीच म्हटले मी पहिला जेवलो. इकडे रामचंद्र भाऊ काहीतरी सांगतात. खूप वर्षाने आलो, खूप वर्षांनी आले. अनेक राखणीला काय मजा असते एक अनुभवलं. एक छान प्रकारे तिथे एक अनुभव आला, ते राखणी छान झाली. बघा रामचंद्र भाऊ कामाच्या ह्याच्यातनं आज बरेच वर्षांनी राखणीसाठी आले. पण आज आपल्याला या ठिकाणी आपली शोभा मावशी सुद्धा आहे बघा. शोभा मावशी जेवायला या, कल्याणला असते. आणि हे बघा हे सगळे आपले पुतणे आहेत. हे बघा एवढे मोठे पुतणे आहेत आमचे हे जैन भाऊचे. आणि मामा सुद्धा छान नाचला बघा राखणीसाठी. बघा मामा हा भांडुपला असतो. सगळेजण विविध ठिकाणी आहेत सगळे. या महिला बघा, इकडे आपल्याला वैशुदाई दिसते बघा. वैशुदाई सुद्धा डोंबिवलीला असते. आणि आज आवर्जून म्हणजे वर्षातून एकदा तरी या राखणीला आणि आपल्या या पावसाचा आनंद घेण्यासाठी सर्वजण एकत्र आलेले आहे आपल्याला पाहायला मिळतात. साई आहे बघा, काय म्हणते? आमची गावची राखण बघायला आलात नाही आणि गावाने सगळ्यांशी यायला पाहिजे होतं. गाववाल्यांनी आनंद आहे. हा, जे आले नाहीयेत गावातले त्यांना आवर्जून मावशी सांगते की तुम्ही आलात नाही पण हा आनंद आपल्या मार्फत आपण त्यांना दाखवतोय की राखणीचा हा आनंद आणि हा उत्साह आणि देवीचं दर्शन हे आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला घडवतोय. आणि तुम्ही सुद्धा आवर्जून पुढल्या वर्षी या सगळ्यांनी. आपल्या नाही आला तरी तुमची स्वतःची राखण तुम्ही देऊन तुमचा नवस एखादा पूर्ण झाला किंवा असं तुम्हाला स्वइच्छेने वाटलं की राखण द्यायची, एन्जॉय करायचंय, तर तुम्ही पावसाळ्यात येऊन इथे मजा मस्ती हाऊस मजा करू शकता. खरंच प्रत्येक जण नवस बोलत असतो, राखण बोलत असतो आणि राखण द्यायला येतं. पण ही गावकीची आमच्या मंडळाची चंद्रोदय मंडळ आहे त्याची ही राखण जी पाहायला मिळते आपल्याला. आई काळुंबा मातेचा उदो उदो. छान दर्शन आपल्याला सर्वांना आमची ग्रामदेवता आई काळुंबा देवीचं झालेलं आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या वाल्मिकी नगरची चंद्रोदय मंडळाची ही राखण तुम्हाला पाहायला मिळाली. राखण एक निमित्त असतं पण त्या निमित्ताने आपल्या आईच्या सगळेजण आपण एकत्र येतो ना, सगळे एकत्र येतो. गावातले सगळे बघा आज पाहायला मिळाले आणि छान एन्जॉय सुद्धा केला त्यांनी, आनंद लुटला. कारण का वर्षभर कामाच्या व्यापातून सगळेजण व्यापलेले असतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सकाळी उठायचं, कामावर जायचं, परत रात्री घरी यायचं आणि आपले मित्र सवंगडी आपले गावकरी हे मिळत नसतात आपल्याला. पण त्या निमित्ताने आज आईचं दर्शन सुद्धा होतं.
वर्षातून एकदा का होईना पण आपण वर्षातून 2-3 वेळा येतो, आईच्या दर्शनासाठी येतो. आणि आईचं हे मंदिर बघा आता जीर्णोद्धार झालंय काही वर्षापूर्वी. पूर्वी जुनं मंदिर होतं, आम्ही खालच्या वाटेतून चालत यायचो. पूर्वी हे रस्ते नसायचे, त्यावेळेस खालच्या रस्त्यातून म्हणजे हनुमान टेकडी मी मागाशी दाखवली तिथून वरती यायचं आणि तिथून परत डोंगर मार्गे. पण छान वाटायचं तेव्हा सुद्धा डोंगर चढायला वगैरे. पण आता रस्ते झाले, गाड्या आल्या, त्याच्यामुळे वाहतुकीची सुविधा, दळणवळणाची सुविधा झाल्या, त्याच्यामुळे सगळेजण लगेच येतात, एक 5-10 मिनिटात आपल्या मंदिराजवळ येतात. पण छान आमचं वाल्मिकी नगर गाव तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतं. आईचं छान असं दर्शन झालंय. आईला नवस बोलण्यासाठी भाविकांची ही गर्दी असते. म्हणजे नवरात्रात या ठिकाणी उत्सव असतो, तुम्ही नवरात्रात सुद्धा येऊ शकता. रात्रभर मंदिर चालू असतं आणि देश विदेशातून, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तर येतात आईच्या दर्शनासाठी, आईला नवस बोलत असतात. अशी ही आपली ग्रामदेवता आई, सोमजाई देवीची बहीण आई काळंबा देवी. आणि काळंबा देवीचा महिमा हा 7 समुद्रा पलीकडे आहे. त्यासाठी भाविक आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी पंचकृषीतून आलेले वेगवेगळे भाविक, जसं की आम्ही ही राखण केली तशीच राखण त्या ठिकाणी पण चालू होती, विविध ठिकाणी ह्या राखणी चालू होत्या. आणि हा उत्साह, हा आनंद जो आपल्या गावकऱ्यांनी जो साजरा केला तो आपल्या व्हिडिओमार्फत थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला. जान्हवी बघा जान्हवी आणि भार्गवी, कालच जान्हवीचा वाढदिवस झाला. आपल्याला व्हिडिओ पाहिला नसाल तुम्ही तर आपला जीवन व्लॉगला तुम्ही जा आणि तिथे जान्हवीचा वाढदिवस छान साधेपणाने आम्ही साजरा केला. भार्गवी 10वीला आहे आणि निकिताच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या सुक्या मच्छीच्या व्यवसायातून वेळ काढून. आणि आता 2-3 महिने आपलं बंद असतं सुक्या मच्छीचा व्यवसाय, आणि त्याच्यातून तुम्हाला ही रेसिपी सुद्धा आम्ही दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. इकडे आपले दिलीप भाऊ सुद्धा आलेले आहेत बघा, दिलीप भाऊ होळकर आपल्या गावच्या मंडळातले सदस्य आहेत आणि सगळ्यांना धरून बांधून राहणारे. आणि सगळी म्हणजे बघा खालचं सामान वगैरे आणायचं असेल तर टेम्पो असतो यांचा, माझी ट्रॅव्हल्स अशी माझी आयरिस गाडी आहे त्यांची. बघा हा उत्साह आपल्या गावकऱ्यांचा असतो आणि एकत्र आज या निमित्ताने सर्वजण पाहायला मिळाले. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि असेच आपल्या गावाकडचे आणि विविध ठिकाणच्या या परंपरा, रूढी, प्रथा आणि आमच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर अजून सुद्धा आपला जीवन चॅनलला तुम्ही फॉलो नसाल केला तर फॉलो जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण सर्वजण बोलूया, आई काळोबा मातेचा उदय.